कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना एवढं सत्संग आपण करतो, पूजा करत असतो, दानधर्म करतो, अनेकांची सेवा करतो, अन्यान्य पद्धतीनं जास्तीत जास्त पुण्य मिळण्याचा आपण प्रयत्न करत असतो, पण तरी मनुष्य हा अस्वस्थ असतो, स्वस्थ कधी नसतो। मनुष्य हा शांत होत नाही, सतत अशांत असतो। प्रत्येक क्षणाला मनुष्याचं मन बदलत असतो। जसं अर्थनीती आहे, जसं अनेक नीतीचे प्रकार आहेत, एक सामाजिक नीती आहे, मनुष्य नीती पण आहे। रावणाने लक्ष्मणाला प्रबोधन करत असताना सगळ्यात कठीण असेल कुठला नीती असेल तर तो मनुष्य नीती। किती जरी साधना केलं, किती जरी दानधर्म केलं, किती जरी मनुष्याला प्राप्त झालं, तरी शांत न होणारा कोण असेल तर तो मनुष्य नीती। मनुष्य हा कधी शांत नसतो। अनेक देवळं फिरल, अनेक मस्जिद फिरल, अनेक चर्च फिरल, अनेक आश्रम फिरल, अनेक साधू संतांच्या चरणावर जाल, पण कालावधीनं परत काही दिवसांनी परत अस्वस्थच तो असतो। कारण ईश्वर कुठे आहे ते तो जाणला नाही। ईश्वर कुठे आहे हे न जाणल्या कारणाने मनुष्य सतत अस्वस्थ असतो। ही पृथ्वी जरी त्याला दिली, कोणी जर ॲग्रीमेंट करून दिलं, आंदन दिलं, तरी तो अस्वस्थच असतो। त्यांनी त्याची नजर जाईल तिथपर्यंत जेवढं ढीग सोन्याचं जरी दिलं, पैशाचं ढीग जरी दिलं, तरी मनुष्य अस्वस्थ असतो। याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे, ह्याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे। म्हणून ते शोधण्यासाठी आपण ईश्वराच्या चरणावर जातो, पण खरा ईश्वर कुठे आहे हे जाणला नाही। पृथ्वी अगदी उलटं पालतं केलं त्यांनी, एकही तीर्थक्षेत्र सोडला नाही, सगळीकडे फिरला, पण शेवटी मनुष्य अस्वस्थच असतो। जसं पाऊस पडतो तसं मनुष्याच्या बुद्धीत सुद्धा बदल होतो। बालावस्थेमध्येची मनस्थिती वेगळी असते, प्रौढावस्थेमध्ये त्याची मानसिकता वेगळी असते, गृहस्थ आश्रमामध्ये तर विचारूच नका, वानप्रस्थ आश्रम मध्ये तर त्याच्या पलीकडचा असतो, आणि संन्यास आश्रम। ह्या आश्रम ज्यांनी सांगितले, ज्या साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे, हे 4 आश्रम त्यांनी सांगितले।
जशी मनाची मनस्थिती बदलत असते. एक साधं उदाहरण द्यायचं म्हणल्यानंतर, जेव्हा पाऊस पडतो तो पाणी होतो. जेव्हा पाऊस पडतो तो पाणी होतो आणि ते पाणी वड्याला जातो तो वड्यातलं पाणी होतो. जेव्हा पाऊस तो पाणी वड्यात जातो तो वड्यातलं पाणी म्हणतो आणि तीच पुढे नदीला जाते तर नदीतलं पाणी म्हणतो. पाणी तेच आहे, नदीतलं पाणी म्हणतो, पण पाणी कुठेही थांबत नाही. पाणी पडलेलं वड्यात जातो, नदीत जातो. छोटी नदी मोठ्या नदीला जोडलेली असते, मोठ्या नदीमध्ये तो पाणी जातो. तीच पाणी गावातल्या एका वड्याचं नाव असेल तर त्या वड्याचं नावाने आपण सांगतो या वड्यातलं पाणी. तिथून पुढे वसनेत गेला तर वसनेतलं पाणी म्हणतो. वसना कृष्णेला गेली, कृष्णेतलं पाणी म्हणतो. आणि ती समुद्राला गेलं तर समुद्राचं पाणी म्हणतो. पाणी मात्र तोच आहे. तशी माणसाची मनस्थिती कालांतराने परिस्थितीनुसार बदलत राहते. पण जेव्हा खऱ्या ईश्वरावर जातो, ईश्वरापर्यंत पोचतो, तेव्हा मात्र आपण शांत होतो. तोपर्यंत शांत होणार नाही. जसं पाणी समुद्रात मिळतो, समुद्रातलं पाणी आपण म्हणतो आणि समुद्रात गेले की पाणी स्थिर होतो. समुद्रात गेले की पाणी स्थिर होतो. तसं आपल्याला ज्या जन्माच्या अगोदर ज्याच्या जवळ होतो, ज्या ईश्वराजवळ होतो, तो जन्म घेत असताना, जन्माच्या अगोदर सुद्धा मातेच्या गर्भामध्ये असताना आपण म्हणतो एकदा बाहेर पडू दे, तुझी खूप भक्ती करू. एकदा बाहेर पडू दे, खूप भक्ती करू. बाहेर पडल्यानंतर आईला आपण विचारतो आपण कोण, आपण कोण असं विचारतो. त्याच ईश्वराची ठिणगी, ज्या ईश्वराच्या भक्तीसाठी आपण धडपडतो, ईश्वराला पाहण्यासाठी, त्या ईश्वराचे एक ठिणगी, एक अग्नीतला एक अंश आपल्यामध्ये आहे, हे मात्र आपण विसरतो. मोठा अग्नी आहे, अग्नीतला एक अंश कुठेतरी पडलेला आहे. पण तो छोटा असला तरी तो अग्नी आहे, तो मोठा असला तरी अग्नी आहे. तसं ते ईश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे, मात्र आपण विसरतो आणि नाही तिथं देव शोधत फिरतो. हृदयातला देव मात्र तिथंच ठेवतो झाकून. हृदयातला देव तिथंच ठेवतो. उपनिषदामध्ये एक सुंदरसं एक छोटीशी गोष्ट आलेली आहे. खूप छोटीशी गोष्ट उपनिषदामध्ये आलेली आहे. एका झाडावर दोन पक्षी बसलेले असतात. एका झाडावर दोन पक्षी बसलेले असतात, एक जीवात्मा आणि एक शिवात्मा. हे झाड आहे, वृक्ष आहे. या वृक्षाच्या हृदयामध्ये फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत. एक जीवात्मा आहे, एक शिवात्मा आहे. एक शिव आहे आणि एक जीव आहे. शिव शांत बसलेला आहे, जीव मात्र फळ खात असतो, भोग भोगत असतो. कोण भोगतो? मनुष्याचं शरीर भोगतो. हे चुकीचं आहे का चांगलं आहे त्याला कळत नाही. पण तो हृदयस्थानी असलेला ईश्वर सांगत असतो, शिव सांगतो की हे चुकीचं आहे, तुझे करतोस ते चुकीचं आहे, तुला ह्याचं कर्माचं फेड तुला करावं लागल. तरी तो पक्षी तो ऐकत नाही. जीव कधीच ऐकत नाही. जीव म्हणतो मी करतो तेच खरं आहे, मी करतो तेच खरं आहे. तेव्हा कालांतराने त्या कर्माचे फळ त्या जीवात्म्याला भोगावं लागतं, शिवात्म्याला नाही. लक्षात ठेवा, हृदयस्थानी बसलेल्या शिवाला कधी भोग भोगायचं नसतं. एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलात, सामान 5 रुपयाचे घेतलात आणि 10 रुपयाची नोट दिलात. तो जर दुकानदार जर 10 रुपयाच्या नोटाच्या ठिकाणी 5 रुपये परत देण्याऐवजी तो 15 रुपये जर दिला, 20 रुपयाचा नोट समजून, तर ते आपण घेतो आणि क्षणभर विचार करतो 10 रुपये परत का द्यावं. आपले जीवात्मा सांगतो 15 रुपये घेऊन चल घरी, पण शिवात्मा सांगतो आपण अपराध करतो. तुमचं मन, तुमचा आत्मा तुम्हाला साक्ष देतो तिथं
मी चुकीचं करतोय, पण जीवात्माचा आपण ऐकत नाही, शिवात्माचा आपण ऐकत नाही, जीवात्माचा ऐकतो आणि अपराध करतो. असे जीवनामध्ये किती अपराध घडलेत मला सांगा, घडलेत ना? असे किती वेळा साक्ष देतो, शिव सांगतो तू 10 रुपये परत दे, पण जीवात्मा म्हणतो नाही, आपला हा फायदा आहे, आपला फायदा आहे, मग आपण घरी घेऊन जातो. असे आयुष्यामध्ये खूप काही आपण अपराध करतो. या अपराधामुळं शिव साक्षात असताना सुद्धा शिवाला आपण विसरून जातो, कधीही त्याला जवळ करत नाही. एकदा शिवाला पार्वतीने विचारलं, महादेवाला पार्वतीने विचारलं की आपण कुठे राहताय? आपण चर्चमध्ये राहताय, आपण मस्जिदीत राहताय, मंदिरात राहताय, मठात राहताय, आश्रममध्ये राहताय, की नक्की कुठे राहताय? शिव हसले, महादेव हसले आणि ते म्हणाले, हे मी या ठिकाणी राहत नाही, ज्याच्याकडे मुखामध्ये नाम आहे त्याच्या हृदयस्थानी मी राहतो, दुसरीकडे राहत नाही, असं शिव पार्वतीला सांगतात. का तर विशाल असं मन आहे भक्तांचं, त्या हृदयस्थानी मी लपतो, कारण तो दुसरीकडे मला शोधतो म्हणून मी तिथं लपतो. त्या ठिकाणी लपण्याचं कारणच तेवढं आहे त्याचं. म्हणून आपल्या हृदयस्थानी असलेल्या ईश्वराला आपण विसरतो आणि जीवात्म्याचं ऐकतो आणि कारण नसताना नाही तिथं भटकत जातो, नाही तिथं भ्रमण करत असतो आणि भ्रमणामध्ये स्वतःच्या अस्तित्वाला विसरून जातो. म्हणून देव आपल्याला लवकर भेटत नाही. देव आपल्याजवळ असताना सुद्धा आपल्याला भेटत नाही. जसं सूर्यकांत मणी आणि चंद्रकांत मणी अशा 2 मणी आहेत. आता ते बघायला भेटत नाही, पूर्वीच्या काळात होते. जेव्हा चंद्राचे किरण चंद्रकांत मणीवर पडतो तेव्हा तो मणी विरघळतो आणि पाणी होतो त्याचं. म्हणे चंद्र हा मनाचा चंचल आहे, तो मनाचा कारक आहे. मन विरघळतो, मनावर त्याचा ताबा मिळवतो. तसंच चंद्रकांत मणी असताना सुद्धा त्यावर चंद्राचे किरण पडले की तो विरघळतो आणि त्याचं पाणी होतो. तसं सूर्यकांत मणी वर सूर्याचं किरण पडला तर त्यातनं अग्नी प्रकट होते, त्यातला अग्नी प्रकट होते आणि त्या अग्नी त्याच्या खाली जे असेल त्याला जाळून टाकते. म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल मला माहित नाही. जीव म्हणजे चंद्र आहे, शिव म्हणजे सूर्य आहे आणि सूर्यकांत मणी आहे. लक्षात ठेवा, तो अग्नीसारखा तुमच्या हृदयास्थानी बसलाय, त्याला आपण ओळखू शकत नाही. त्याच्या संग म्हणजे नामाच्या रूपाने जे काही समोर येईल त्याला जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्या शिवाच्या नामामध्ये आहे, हे मला सांगण्याचं आहे. त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, तो काय पण असू द्या जाळून टाकतो. सूर्याचं किरण, आता साध्या तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे काच जर असेल, काचेतनं आरपार होते. काचेवर जर सूर्याचे किरण जर पडले तर खालचा काय असेल ते जळून जातो. तुम्ही भिंग धरून बघा, दुर्बीण धरून जळते ना. तो शिव आहे आणि चंद्र हा तुमचं मन आहे. मन म्हणजे जीव आहे. तुमच्या जीवाला तसं विरघळवतो आणि तुमचं मन विचलित करतो आणि तुम्हाला कामाला लावतो. पण संग कुणाचं करायचं, कुणाच्या संगतीनं आपण वागायचं हे आपण ठरवायचं. प्रत्येकाला वाटतं एवढं आम्ही भक्ती करतो, एवढं नामस्मरण करतो, दान धर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि पाप पुण्याच्या पलीकडे गेलंच नाही आणि सुख आणि दुःखाच्या पलीकडे आपण गेलंच नाही. अजून सुख आणि दुःख या दोघांच्या पलीकडे आपण जाऊ शकलो नाही. किती जरी मोठा कीर्तनकार असेल, किती जरी मोठा सिद्ध पुरुष असेल, योगी पुरुष असेल,
तर कोणी जर वाकडं बोललं की त्याचे डोळे लाल होतात. याचा अर्थ काय की त्याला दुःख, क्रोध निर्माण झाला. जर क्रोध निर्माण होत असेल तर त्या साधनेला अर्थ आहे का? साधनेला काही अर्थ नाही. त्याच्याही पर तो गेला पाहिजे. सुख आणि दुःख एका दृष्टीनं पाहिला पाहिजे. दुःख आणि सुख जसं एका दृष्टीनं पाहतो, समानता सुद्धा त्याने एका दृष्टीनंच पाहिला पाहिजे. तोच खरा मनुष्य ह्या पृथ्वी तलावर जगू शकतो, बाकीचे जगू शकत नाहीत. खूप लोक म्हणतात आम्ही एवढं दान केलं तर देवाने काय केलं? दुःखच, अस्वस्थ, कायमस्वरूपी अस्वस्थ. जसं एखाद्या रेषेला बिंदू असते, द एंड असतो, दक्षिणेकडनं उत्तरेकडे गेलात तरी त्याला टोक आहे, पण जीवनाला टोक नाही आहे. लक्षात ठेवा. तुम्ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलात तरी त्याला टोक आहे, पण जीवनाला टोक नाही. जीवन हा चंद्राकार असा गोल आहे. फिरून परत तिथंच येऊ शकतो आपण, कुठेही जा. त्या रेषा आपण बदलू शकत नाही. ते बदलायचं असेल तर फक्त आणि फक्त शिवाचं नामस्मरण, दुसरं कोणी बदलू शकत नाही. दुसरं कोणी बदलू शकत नाही. त्यावेळेस तुमचं सुख आणि दुःख विरघळून जातो. कोणी दुःखी बोललं तरी आपल्याला समान वाटते, सुखी बोलला तरी समान वाटते. एक दुकानदार होता. एक दुकानदार कामाला मनुष्य ठेवायचा, आणि कामाला मनुष्य ठेवला की तो मनुष्याला अगोदर विचारायचा, त्याचं नाव विचारायचं, त्याच्या आई वडिलाचं नाव विचारायचं आणि जात विचारायची. आणि तो सांगायचा, नवीन मनुष्य असल्यामुळं सांगणं गरजेचं होतं. तो सांगायचा. आणि 15 दिवस झाले की त्याच्या नावाने, त्याच्या आईच्या नावाने, बापाच्या नावाने आणि जातीच्या नावाने शिवाय द्यायचा. खूप शिवाय द्यायचा. 25 दिवस भरले की शिवाय इतके वाढवायचा की जेणेकरून तो निघून जावा. असं बिनपगारी राबवून घेण्याची त्याला खूप सवय होती. बिनपगारी राबवून घ्यायची. बघा अनेक जण तुम्हाला कसे राबवून घेतात. ही बिनपगारी राबवून घ्यायची सवय होती. त्याला पेलत नव्हतं. बहिणीच्या नावाने, आईच्या नावाने, बापाच्या नावाने, जातीच्या नावाने सगळं शिवाय द्यायचा. मग एका कामगाराला हे लक्षात आलं. कामगाराने कामाला राहिला, आणि कामाला राहिल्यानंतर 15 दिवस गेले. मग तो ठरल्याप्रमाणे शिव्याला सुरुवात केला. तो मालक जसं शिवाय द्यायचा तसं कामगार तो हसायचा. आईच्या नावाने शिवाय द्यायचा, बापाच्या नावाने शिवाय द्यायचा, जातीच्या नावाने शिवाय द्यायचा आणि हसायचा. सतत हसत राहायचा. 25 दिवस भरले तरी तो हसायचा. तो म्हणाला की यार आता पगार घेतल्याशिवाय हा जाणार नाही. त्याला पगार तर द्यायचं नाही आपल्याला, फुकट राबून घ्यायची सवय आपल्याला, पण हा का सोडणार नाही. 30 दिवस भरले, पण त्याची बोली अशी होती की 30 दिवस भरल्याशिवाय मी पगार देणार नाही. आधीमध्ये कामावरनं गेलं तर मी पगार देणार नाही. शेवटी 30 दिवस भरल्यानंतर पगार देण्याचा वेळ आला. त्यावेळेस त्याने 30 दिवसानंतर त्याला विचारलं की तू का हसतोस? मी एवढ्या शिवाय दिल्या, आईवरनं दिल्या, बहिणीवरनं दिल्या, बापावरनं दिल्या, तरी तू हसतोस. तो मालकाला हात जोडून म्हणाला, मी खरं नावं सांगितलंच नव्हतं. मी खरं माझ्या आईचं नाव सांगितलं नाही, माझ्या बापाचं नाव सांगितलं नाही, जातीचं नाव सांगितलं नाही, बहिणीचं नाव सांगितलं नाही. मग तुम्ही मला शिवाय देतच नव्हता, माझं कोणी नातेवाईक नव्हतंच. मग मी का रडू किंवा का दुःखी होऊ, का निघून जाऊ? कारणच नाही. तसं तुम्हाला लाभ, लोभ, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या नावं जे आहेत ना, हे नावं घेऊन तुम्ही आलाय. हेच तुमची भावकी आहे, हे तुमचे आई वडील आहेत, यांनाच तुम्ही स्वीकारलाय. म्हणून तुम्ही सतत चिडत राहताय. बाबांनो, सतत चिडत राहताय. भक्ती हेच कळलं नाही. भक्ती करायचं असेल तर हे सगळं विरहित झालं पाहिजे. सगळ्यांना मुठमाती दिलं पाहिजे. जोपर्यंत या भावकीला मुठमाती देत नाही तोपर्यंत खऱ्या भक्तीची पहिली पायरी चढू शकत नाही.